नमस्कार मित्रांनो, मी रवी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहोत एक अशा ठिकाणी जे जंगलचं ठिकाण आहे. जंगलामध्ये जाणार आहोत आणि आपण जाणार आहोत ते आजचा खूप वेगळा विषय आहे. हे बघा, आपण या सायकलने आपण जाणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. रस्त्यामधून जाताना आपल्याला इथे एक मामा शेकोटी पेटवताना दिसले. थंडी खूप आहे तर आपण त्या शेकोटीसाठी थांबलो होतो इथे. हे बघा, इथे शेकोटी जळते. लाल परीचं दर्शन झालं. या रस्त्याने आपल्याला इकडे पुढे जायचं. इकडे पूर्णपणे जंगल आहे पुढे. चला तर हे बघा, आपण चाललोय सायकलवरून. आता हे पूर्णपणे इकडे जंगल गाव. हे बघा, हे शेत जमीन आहे इकडे. पूर्णपणे गाव आहे हे बघा. आणि आपण चाललोय सायकलवरून. सकाळचे मला वाटतं 7:30 वाजता आहेत. हे आहे तलाव. हे तलाव आहे मित्रांनो. आणि थंडीमुळे पाण्यावरती बघा कशी वाफ जमा झाली आहे. तुम्हाला दिसत असेल तर या पाण्यामध्ये एक साप आहे. हा बघा इथे, हा बघा, हा साप आहे. हे बघा इथे, बघा हे व्हाईट व्हाईट दिसतं ना, तिथे साप आहे. चालतोय तो, हळूहळू चालतोय. हे बघा, काही लोक इथे मॉर्निंग वॉक करताना दिसतात. खूप लोक या रोडला ना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात. इकडचं वातावरण एकदम प्रसन्न आहे. एकदम मस्त छान वाटतं. लालपरी येते, लालपरी. गेली. मोठा थोडासा चढाचा रस्ता आहे त्यामुळे उतरावं लागलं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंद करा. आणि आज ज्या ठिकाणी मी आलो होतो म्हणजे अशा निसर्गरम्य ठिकाणी, तर इथे येण्याचा एकच उद्देश होता की आपलं जंगल, आपला निसर्ग आपण कसा अबाधित ठेवायचा. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर नक्कीच हे होईल. आणि हे जे काही जंगल तोड, मोठे मोठे डोंगर तोडून तिथे आपला व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना नक्कीच आपण रोखू शकतो आणि हा आपला निसर्ग वाचू शकतो. कारण जर का निसर्ग वाचला तरच उद्या आपण वाचणार आहोत किंवा आपल्या येणारी पुढची पिढी वाचणार आहे. आणि जर का हा निसर्ग नाही वाचला तर आपण तर जाऊच, पण आपली पुढची पिढीही जगणार नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. तर का आपण निसर्गाला ओरबाडलं आणि जर का जे निसर्गाला ओरबाडत आहेत त्यांना जर का साथ दिली तर हा निसर्ग नक्कीच आपल्याला सोडणार नाही आहे. का तर जेवढी आपण निसर्गाची हानी करू तेवढा निसर्ग आपली त्यापेक्षा डबल हानी करेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये निसर्ग वाचला पाहिजे.
कोकण समृद्ध कोकण ज्याला आपण स्वर्ग म्हणतो तो वाचला पाहिजे. चला तर मित्रांनो, आपण खूप लांब आलो आहे आता आपल्याला इथून U-टर्न मारावं लागेल. आता याच्या पुढे जास्त गेलो तर रिटर्न यायला पण वेळ होईल. त्यामुळे आजचा आपला हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.